नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? अगदीच मस्त आणि मजेतच असाल तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून मी स्वागत करते. तर इथे आपण जो 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेला होतो त्याचा हा बॅक पार्ट आहे. तर मी इथं अगोदर मार्जिन घेतलं होतं, ते साईडनं 1.5 इंचवर मार्किंग केलं आणि त्यानंतर 1.5 इंचापासून त्याचा सेंटर काढून घेतला. टेप फोल्ड करून सेंटर काढून घेतला. सेंटर काढून घेतल्यानंतर परत त्याचा सेंटरचा आणि ह्या 1.5 इंचाचा एक सेंटर काढून घेतला आणि तिथे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वरी टक्स घेण्यासाठी मार्क करायचा आहे. आणि जो आपण अर्धा इंच घेतलेला होता एक्स्ट्रा, तेवढंच टक्ससाठी करायचं आहे. इथं मी 6.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. जास्त गळ्यापर्यंत घेतला तर खूपच उंच होईल, तर चांगला वाटायचा नाही, म्हणून मी हा 6.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. असं केलं नाही फिटिंग ही छान बसते. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार असतं टक्स घ्यायला तुम्ही, पण शक्यतो तर गळ्यापर्यंत घेतात. जर तुमचा लॉंग गळा असेल तर त्यावेळेस तुम्ही मात्र टक्स हा जास्तीचाच म्हणजे जेवढा गळा आहे ना तेवढा तुम्ही टक्स घेऊ शकतात. तर मी इथे टक्ससाठी मार्क करून घेतला आणि त्यानंतर अर्धा इंच साईडने हे करून टक्स असे ओढून घेतलेले आहेत. हा माझा बॅक पार्ट हा उलटा आहे आणि उलट्यावरच आपण काय करायचं आहे, खडूने ओढून घ्यायचं आहे आणि उलट्याकडूनच इथे टक्ससुद्धा द्यायचा आहे. तर टक्स इथं मी दोन्ही साईडला देऊन घेणार आहे. आता टक्स घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जो खाली आहे तिथं आपल्याला एक पट्टी लावायची आहे खालच्या साईडला. आणि तुम्ही बघू शकता टक्स पण हा छान आलेला, प्रेस करून घेतलं की हा छान बसतो टक्स. आता इथं पहिल्यांदा खाली पट्टी लावायच्या अगोदर आपण काय फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा मोजून घेणार आहोत आणि किती जास्त होत आहे ते बघून घेणार आहोत. त्यानुसार आपण बॅक पट्टी लावणार आहोत. तर मी तिथं मोजून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता मी बॅक पट्टी लावणार आहे. बॅक पट्टी ही आपली 3 इंचाची असावी. 3 इंचाची करून मी त्याला असं फोल्ड करून घेतलं आणि ते फोल्ड करून मी सुलट बाजूने बॅक पार्टची सुलट बाजू आहे त्याने मी लावून घेणार आहे. लावून घेत असताना चेक करायचं की आपलं खाली वरी तर काही सुटत नाही किंवा व्यवस्थित आपण मार्जिन त्याला देत आहोत का, शिलाई मारत आहोत का, हे अगोदर पाहून घ्यायचं आहे. ते तुम्हाला व्हिडिओत मी दाखवलेलं आहे. मी थोड्या थोड्या अंतराने इथे हे करून ते शिलाई मारून घेतलेली आहे. आता ह्याला परत एकदा सुलट बाजू करून त्यावर आपण तापटीप देऊन घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. जी पट्टी आपण लावलेली आहे अस्तरची ती पलीकडच्या साईडला आहे, ती आणखीन दुमडलेली नाही आणि अशी दाबटीप देऊन नंतरच ती दुमडून घ्यायची आहे. तर इथं बघू शकतात अशी व्यवस्थित प्रकारे दाबटीप आपण देऊन घेणार आहोत आणि दाबटीप घेऊन झाल्यानंतर आपण त्याला फोल्ड करणार आहोत. आता ह्या पट्टीला आपण काय करायचं आहे, असं आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. अलीकडच्या काठाकाठाने अशी शिलाई मारून घ्यायची. बघू शकता तिथे शिलाई मारून झालेली आपलेली पट्टी ही आपण लावलेली आहे. तर तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता, छान अशी आलेली. याला तुम्हाला द्यायचं असेल तर नंतर शिलाई काढून तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकतात. आता ह्याच्यावर फ्रंट पार्ट ठेवायचे आहेत आणि शोल्डर जॉईन करायचं आहे. शोल्डर जॉईन करताना काय करायचं, आपण अर्धा इंचाने शोल्डर जॉईन करणार आहोत, जेणेकरून उसवण्याचे वगैरे चान्सेस काही राहणार नाहीत. आणि जसं आपण ड्रॉ केलेलं होतं पेपरवर तसंच अगदी तिरक्या पद्धतीनेच इथे अर्धा इंचावरती मी
शोल्डर जॉईन करून घेणार आहे आणि त्याला परत डबल टिप मारून घेणार आहे. आता दोन्ही शोल्डर आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला इथे स्केलच्या साहाय्याने कपड्यावर सरळ रेषा नाहीत ओढायच्या, तर तिरक्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला गोट हा पायपिंग व्यवस्थित बसला जाईल. तिरक्या रेषा ओढल्यानं काय होतं की ते फ्लेक्झिबल होतात आणि सरळ रेषा ओढला तर कपडा ताणला तरी तो ताणत नाही. पण तिरक्या रेषेने मात्र कपडा असा ताणून जसा पाहिजे तसा त्याचा आकार देता येतो. तर मी इथे अशा प्रकारच्या कट करून घेणार आहे. तुम्ही हे असंच करा. पायपिंग करायला सरळ लाईनिंग न घेता तिरक्या घ्या. आणि जर तुम्हाला तिरक्याचं जर जॉईंट करताना काही प्रॉब्लेम येत असेल ना, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओ आत्ता म्हणजे दाखवणारच आहे पुढं, की तुम्हाला तसं न करता आपलं काय नाही, सरळ पट्टी ठेवायची. थोडासा कपडा कट होईल, बट सरळ पट्टी ठेवून त्यावर तुम्ही असं जोडून घेऊ शकता. ही सोपी ट्रिक वाटते मला तर. आता त्या पट्ट्या काय करायच्या, जोडून घ्यायच्या आहे. पण इथं तुम्हाला दिसलंच नाही, ते कॅमेरा तसाच राहिला वाटतं, असू द्या. तर बघा इथं मी नेक्स्ट दाखवते तुम्हाला पट्ट्या कशा जोडायच्या त्या. बघा ह्या काही मी जोडून घेतलेल्या आहेत. आणि आता बघा हे दोन भाग हे अशा प्रकारे जोडून हे एकदम सरळमध्ये तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही पण असंच करायचं आहे, सरळमध्ये शिलाई मारून घ्यायची. आता माझं काय झालं, मग थोडा एक व्हिडिओ डिलीट झाला वाटतं, आणि त्याला मी पाव इंचाच्या ह्याने प्रत्येक ह्या गोठाला तिथे मी पाव इंचाची लाईन ओढून घेतलेली होती, म्हणजे शिवून घेतलेलं होतं. आणि त्याच्या विरुद्ध बाजूनं मी तिथे गळ्यावर ठेवलं आणि ते मी जोडून घेतलं. तर मी तुम्हाला एखादा छानसा व्हिडिओ करून त्यामध्ये पण दाखवल की कसं गोट पायपिंग करायचं वगैरे. अशा प्रकारे केलात तर तुमची एकदम छान आणि परफेक्ट गोट पायपिंग येईल. आणि लावताना कसं करायचं, थोडं आपला खालचा हे कपडा येत आहे का ते पाहायचं आणि त्यानुसार शिलाई मारायचं. व्हिडिओमध्ये बघतच असताल तुम्ही, मी हे अगदी सावकाशपणेच मारत आहे शिलाई. आणि जेणेकरून आपलं थोडंसंही कपडा वगैरे सुटायला नको. कपडा सुटला ना, मग गोट पायपिंग जर आपण उलथायला लागलोत का, तर त्यावेळेस ते तसंच दिसतं आणि ते उसवल्यासारखं वाटतं किंवा त्याला शिलाईच बसलेली नसते. त्यासाठी तुम्ही योग्य काळजी करून अशी गोट पायपिंग करून घ्यायची आहे. बघा आता हे हुक आयच्या पट्टीकडे जर पायपिंग करताना काय करायचं, आपण अगोदरच हुक आयची पट्टी बसवलेली आहे. जेवढा पाहिजे तेवढा कपडा घ्यायचा आणि बाकीचा आहे तो असा कट करून तो दुमडून घ्यायचा खालून, म्हणजे तो खालून गेला पाहिजे. त्यामुळे फिनिशिंग काय वाटेल, छान वाटेल. असं काहीच वाटणार नाही की काही आपण तिथं कसं लावलेलं आहे काय नाही. पायपिंग झाल्यानंतर त्याला काचे मारून घ्यायचे आहेत. प्रत्येक ठिकाणी असे थोड्या अंतरावर काचे मारून घ्यायचे, जेणेकरून पायपिंग आपण दाबटीप त्याला द्यायला लागलो, पायपिंग उलटायला लागल्यानंतर ना ते व्यवस्थित अशी उलटेल आणि आकारानुसार व्यवस्थित सेट होईल. त्याच्यामुळे असे काचे वगैरे देऊन घ्यायला अजिबात विसरायचं नाही. तर बघा इथं मी आता गोठ हा खाली दुमडून घेतलेला आहे आणि थोडंसं तिथं अंतर राहील असं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. अंतर हे प्रत्येक ठिकाणी एकसारखंच राहू द्या, जेणेकरून तुमचा गोठ हा छान दिसेल, फिनिशिंग पण त्याची छान वाटेल. तर बघा इथं माझी गोट पायपिंग झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. गोट पायपिंग बघा हे अशा आकाराची आलेली. तुम्हाला ही अशीच करायची आहे. तुम्हाला जर समजलं नसेल तर मी एक व्हिडिओ गोट पायपिंगचाच बनवून तुम्हाला देते, त्यामुळे तुम्हाला समजण्यास खूप छान मदत होईल. गोट पायपिंगवर ब्लाऊजची फिनिशिंग असते. आणि इथं बघा आता मी घेतलेली आहे वाही जोडायला. वाही जोडायला जो खोलगट भाग असतो ना, तो फ्रंट साईडचा असतो आणि जो वरती भाग असतो तो असतो बॅक साईडचा. तर बाही जोडताना अगोदर फक्त चेक करायचं, रिचेक करायचं की ही बाही आपल्याला पुरत आहे का नाही.
ती बाही पुरल्यानंतरच आपण लावून बघायचं. तर मी इथे बाही अगोदर बघितलेली आहे पुरती आहे का नाही ते, त्याचा काही व्हिडिओ शूट झाला नाही. आणि कसं मुलांना सुट्टी असली का मग ही अशी धांदल उडून जाते. त्यामुळे आज काही व्यवस्थित असं काही माझं शूट होतच नव्हतं. तर बघा हे अशा प्रकारे बाही जोडली. बाही जोडताना अजिबात ओढायचं वगैरे नाही किंवा खेचायचं नाही. थोड्या अंतरावर खालून वगैरे गुड्या नाही पडत्याल असंच व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. आणि अशी जर बाही जोडली ना अगदी परफेक्ट बाही जोडून जाते. आणि आता इथे ह्याच्यावर मी डबल टिप देणार आहे. तुम्हीही डबल टिप द्यायची. अशाच प्रकारे मी दुसरी बाही देखील जोडून घेतलेली आहे. आणि इथं आपलं आता बऱ्यापैकी झालेलं आहे. तर मी आता फिटिंगला घेतलेलं आहे. फिटिंग ही पाव इंचाच्या अंतराने अशी मी करून घेत आहे. जो आपला आर्महोलचा बाही जोडलेला भाग आहे तो खाली असा होऊ देता ते असं वरती धरायचा. शिलाईमध्ये आपलं वरतीच आला पाहिजे, जेणेकरून आतून सुद्धा फिटिंग एकदमच छान येणार आहे. आता दुसऱ्याही बाजूने असंच पाव इंचाचं अंतर ठेवून व्यवस्थित प्रकारे वरचा बाहीचा जो भाग आणि खालचा कमरेचा भाग हे व्यवस्थित करून इथे शिलाई मारून घेणार आहे. जे काही दोरे वगैरे दिसत असतील ना ते लगेच कट करायचे, म्हणजे पुन्हा नंतर काही आपल्या लक्षातही येत नाही आणि ते सापडतही नाहीत. त्यासाठी लगेच दोरे वगैरे कट करून टाकायचे. आता इथे मी फिटिंग लाईन एक केलेली आहे. त्यानंतर आपण जे मार्जिनला घेतलं होतं 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, अगदी तसंच काठावरून 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आपण शिलाई मारली ना तिथून न घेता कपडा आहे का शेवटपर्यंत तिथून अलीकडं 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिटिंग एकदम प्रॉपर बसणार आहे. आपल्याला कोण म्हणजे ना छातीचं माप टाकायचं आहे, ना कमरेचं माप टाकायचं आहे, ना आर्महोलचं माप टाकायचं. आपण फक्त जे काही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते 1.5 इंच ते टाकून घ्यायचं आहे. बघू शकतात मी एका बाजूची घेतलेली आहे आणि आता दुसऱ्याही बाजूची मी तशीच घेणार आहे. टेपच्या सहाय्याने खडूने 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. तुम्ही स्केल असेल तर स्केलने ओढू शकतात, पण मला आता म्हणजे मला सवय झालेली आहे त्यामुळे मी इथं असंच मारून घेत आहे. बघा इथं आता आपला रेडी झालेला आहे ब्लाऊज. ह्याला बस फक्त हुक एक बसवायचे राहिलेत आणि आय बटन एक करायचे राहिले, ते मी करून घेईल. आय बटन हे अगोदरही केले तरी चालतं, नंतरही. बघा ही फिनिशिंग बघू शकता तुम्ही, एकदम सरळ अशी लाईन आलेली आहे. आणि तुम्हाला आर्महोल देखील मी दाखवते. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं का नाही काय माहीत नाही, बट तुम्हाला दाखवते. आर्महोल ही एकदम सरळ लाईनमध्ये आलेला आहे. तर बघा तुम्हाला दिसतच असेल. हे मी बोटानं दाखवलं ना तिथं दिसलं, अगोदर नाही दिसलं पण बोटानं दाखवल्यानंतर दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ब्लाऊज शिवायचे असतील छान छान तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघाल आणि एक लाईक करा. तुमच्या लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन भेटतं, म्हणजे ऊर्जा निर्माण होते की आपण हे केलं पाहिजे, आपण हे करायला पाहिजे आणि करता येतं.